पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची द कवटेकर प्रशाला इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 10 नागरीकरण विषय शिक्षक आर डी कुलकर्णी सर. नागरीकरण आपण बघतोय या प्रकरणामध्ये भारतीय जनगणनेनुसार ज्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 75% पेक्षा जास्त पुरुष किंवा स्त्रिया बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीला नागरी वस्ती असं समजावं. नागरी वस्तीची लोकसंख्या सर्वसाधारणतः 5,000पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर सर्वसाधारणतः 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 1961 मध्ये नागरी लोकसंख्या 17.79% इतकी होती. दर 10 वर्षांनी आपण बघतोय की नागरीकरणाच्या लोकसंख्येमध्ये सातत्यानं आपल्याला वाढ होत असलेली दिसून येईल. औद्योगिकरण एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास आणि केंद्रीकरण होणं हे नागरीकरणाला एक साहेबूत असणारा घटक म्हणून आपल्याला सांगता येईल. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आपल्याला जास्तीत जास्त आकर्षित झालेली दिसून येत आहे आणि त्यामुळं नागरीकरणाची प्रक्रिया ही आपल्याला अधिकाधिक गतिमान झालेली दिसून येते. 19व्या शतकाच्या दरम्यान मुंबई शहरांची वाढ आपल्याला झपाट्याने झालेली दिसून येते. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापड गिरण्या उद्योग सुरू झालेला होता. त्यामुळं मूळची कोळ्याची वस्ती असलेली अनेक गावं या औद्योगिकरणामुळं व नागरीकरणामुळं मुंबई महानगराचा भाग होऊन गेलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण किंवा मालाची निहान चढउतार असेल, साठवणूक असेल, यासाठी अनुकूल आहे. व्यापार हा त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांच्या मध्ये आपल्याला वाढ करत असलेले दिसून येते. व्यापारी संकुल असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, धान्याची गोदाम असतील, शीतगृह असतील, या सेवेबरोबरच अशा ठिकाणी असलेले रस्ते, उपाहारगृह, लोकांच्या राहण्याच्या निवासाच्या व्यवस्था या सगळ्या आपल्याला वाढीला लागलेल्या दिसून येते. भारतामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर हे शहर या देशाच्या आपल्याला मध्यवर्ती किंवा केंद्रस्थानी असलेलं दिसून येते. यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान याचे अनेक फायदे आपल्याला या क्षेत्रामध्ये घटकामध्ये पाहायला मिळतात. गेल्या काही दशकामध्ये आपण बघतोय की शेती तंत्रामध्ये सुधारित अशा प्रकारचा वापर होऊ लागलेला आहे. पूर्वी बैलाच्या सहाय्याने पेरणी वगैरे केली जायची, पण यंत्र जसे आली तसे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पेरणी होऊ लागली, नांगरणी होऊ लागली, कोळपणी होऊ लागली आणि कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधाकडे आपण बघतोय की नगराकडे वळू लागला आणि त्यामुळं नागरी भागाची लोकसंख्या ही सातत्यानं आपल्याला वाढत गेलेली दिसून येते. वाहतूक व संदेशवहन. वाहतूक आपण बघतोय रस्त्याने वाहतूक होते, लोहमार्गाच्या माध्यमातून वाहतूक होते. छोट्या वस्त्या असतील, गावं असतील, नागरीकरण वेगाने घडून येतं. कोकण रेल्वे विकसित झाल्यावर आपण बघतोय की अतिशय अडचणीच्या दऱ्या, डोंगर अशा अडचणीच्या ठिकाणाहून कोकण रेल्वे महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आणि रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, अनेक अशा प्रकारचे डोंगरातून रेल्वे मार्ग आपल्याला त्या ठिकाणी कोकणच्या विकासासाठी शासनानं तयार केलेले आपल्याला दिसतात. त्याच्या पुढचा मुद्दा आहे स्थलांतर. स्थलांतर हा नागरीकरणावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. हे स्थलांतरण आपत्कालीन म्हणजे एखादं पूरजन्य परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा नैसर्गिक अजून कुठलंही संकट असेल, याच्यामुळं अशी काही आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक जात आहेत, त्याला आपण स्थलांतर असं म्हणतोय. स्थलांतर हे प्रामुख्याने ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असलेले दिसतात. आता हे स्थलांतर शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा आपण बघतोय की व्यवसायाच्या माध्यमातून असेल, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून असेल, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर यासारखी जी शहरं आहेत ते आपल्याला या स्थलांतराच्या माध्यमातून जे नागरिक येत आहेत हे या ठिकाणी
जास्तीत जास्त लोकसंख्या वाढीची मदत झालेली आपल्याला या स्थलांतरामुळे दिसून येते. आता नागरीकरणाचे परिणाम. नागरीकरणामुळे आपण बघतो की त्या प्रदेशाचं स्वरूप बदलत असलेलं आपल्याला दिसत आहे. जो भूमीचा उपयोग आहे तो पूर्वी शेतीकाली होता, परंतु जमीन आली, त्या जमिनीवरती कारखानदारी किंवा लोकांच्या राहणीचं निवासाचं क्षेत्र वाढू लागलेलं आपल्याला दिसते आणि अनेक प्रकारच्या नागरीकरणाचा परिणामाचा एकंदरीत आपल्याला फायदा झालेला दिसून येतोय. आता नागरीकरणाच्या फायद्यामध्ये आपण बघतोय की पहिला आहे की सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे किंवा शहरीकरणामुळे आपण बघतो द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थश्रेणी व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ किंवा विकास झालेला दिसून येतोय आणि त्यामुळे आर्थिक उलाढाल जी ती प्रचंड प्रकारे आपल्याला झालेली दिसून येते. या प्रदेशाचा विकास हा झपाट्याने आपल्याला झालेला दिसून येतोय. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरामध्ये सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, रूढी परंपरा असतील, याची देवाणघेवाण ही एकमेकांमध्ये आपल्याला झालेली दिसून येते. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून लोकांचं स्थलांतर होत असलेलं आपल्याला दिसतंय. त्यांच्याजवळ ज्ञान असेल, कौशल्य असेल, माहितीची देवाणघेवाण असेल, अद्ययावत माहिती असेल, याचा लाभ सर्वप्रथम आपल्याला त्या प्रदेशामध्ये झालेला दिसून येईल. उद्योगधंदे, व्यवसायाच्या संदर्भामध्ये आलेले नवनवीन प्रकल्प या ठिकाणी आपल्याला विकसित होत असलेले दिसून येतात. त्याचबरोबर सोयी सुविधा. नागरी वस्तीमध्ये अनेक आपल्याला सोयी सुविधा विकसित झालेली दिसतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, अग्निशामक दल असेल, चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयी सुविधामुळे प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला सुलभता किंवा गतिमानता आलेली दिसून येईल. माल वाहतूक असेल, बाजारपेठ असेल, व्यापार असेल, शिक्षणाच्या संबंधित वेगळ्या प्रकारचे चांगल्या सोयी सुविधा असतील, विद्यापीठ असतील, कॉलेज असतील, उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचा आपण बघतो. सांस्कृतिक किंवा शिक्षणाचं एक माहेरघर म्हणून पुणे शहराचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. वैद्यकीय सोयी देखील आपल्याला नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या दिसून येत आहेत. याचबरोबर या भागातून येणारे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक या नगरामध्ये काही ठराविक कालावधीसाठी वास्तव्याला आपल्याला या शहरा भागामध्ये असलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्याचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नागरीकरणाच्या समस्या. त्याच्यामध्ये पहिले झोपडपट्टी. जसजसं नगराचा विकास होतो, नागरी लोकसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते, परंतु ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते त्या प्रमाणामध्ये लोकांना निवासाच्या सोयी उपलब्ध होत नसल्यामुळं जिथं कुठं शहरी भागामध्ये जागा मिळेल तिथं हे स्थलांतरित झालेले लोक किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे, आर्थिकदृष्ट्या थोड्याफार प्रमाणामध्ये कमी उत्पन्न गटातील जे लोक आहेत ते बहुतेक लोक रोजगार निर्मितीसाठी या शहराकडे येत असलेले आपल्याला दिसत आहेत. परंतु सर्वांनाच योग्य रोजगार मिळतोय, नोकरी मिळते असंही नाही. त्यामुळे अनेक लोकांचं उत्पन्न कमी आपल्याला असलेलं दिसून येईल. लोकांना शहरामध्ये उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवरती तात्पुरत्या स्वरूपाची, कच्च्या स्वरूपाची घरं आपल्याला त्या ठिकाणी बांधली गेलेली दिसून येत आहे आणि त्यामुळं रस्ते अरुंद आहेत, मूलभूत त्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे. अशा ठिकाणी अनिर्बंधपणे झोपडपट्ट्या वाढत असलेल्या आपल्याला दिसत आहेत. तिथे उदाहरण द्यायचं म्हणलं तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावी झोपडपट्टी, जी मुंबई शहरालगत आपल्याला असलेली दिसून येईल. आता आपण बघतोय की झोपडपट्ट्यामध्ये सामाजिक, आरोग्यविषयक अनेक प्रकारच्या पाण्याच्या समस्या असतील, राहण्याच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील किंवा वाहतुकीच्या समस्या असतील, अनेक समस्याचा विळखा आपल्याला या झोपडपट्टींच्या भागामध्ये असलेले दिसून येत आहेत. या झोपडपट्ट्यामध्ये अनेक आपण बघतोय की गुन्हेगार तयार होत असलेले दिसून येत आहेत. वाहतुकीची कोंडी. शहराचा जसा विस्तार होत जातो, शहराचा विकास होत जातो, तसतसं आपण बघतोय की बाह्यवर्ती भाग आणि जी उपनगर आहेत यांना शहराच्या केंद्रवर्ती भागामध्ये व्यवसाय असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, शिक्षण असेल इत्यादीसाठी उपनगरातून लोकांची मुख्य शहराकडे ये जा होत असते आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेशा उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी वाहनांची त्या ठिकाणी रेलचेल किंवा गर्दी झालेली दिसून येते. परिणामी वाहतुकीची कोंडी होती, अडथळा निर्माण होतो
प्रवासाला अतिशय वेळ लागत असलेल्या थोड्यास जवळच्या प्रवासाला सुद्धा वेळ लागत असलेला दिसून येतोय. मुंबई असेल, पुणेसारखे शहर असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. प्रदूषण हे शहरातील एक फार मोठ्या प्रमाणाची समस्या होऊन बसलेली आहे. याच्यामध्ये वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, शहराचा वाढता विकास असेल, सोयीसुविधांचा तुटवडा किंवा अपुरा असेल सोयीसुविधा, त्याच्यामुळे आपण बघतो की प्रदूषणाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावरती होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वायू प्रदूषणामुळे आपण बघतो की माणसांना श्वसनाचे आजार होत आहेत. किंबहुना अगदी कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला अनेक फुफ्फुसाच्या व्याधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झालेले दिसून येत आहेत. त्याचा परिणाम शरीरावरती झालेला दिसून येत आहेत. अतिशय तरुणामध्ये सुद्धा आपण बघतोय की अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन रोगांनी लोक बळी पडत असलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर वायू प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचा आपण बघतोय की वेगवेगळे उद्योग असल्यामुळं, कारखाने असल्यामुळं त्याच्यातून पडणारे विषारी अशा प्रकारचे वायूज आहेत. त्या वायूमुळं आपल्याला आकाशामध्ये किंवा मानवाला आवश्यक असणारा ऑक्सिजन वायूचा पुरवठा हा त्या ठिकाणी या प्रदूषणामुळे कमी होत असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर जलप्रदूषण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की सांडपाणी जे आहे ते नदीच्या पात्रावरती किंवा मध्यवर्ती भागामध्ये सोडलं जाते आणि त्याचा परिणाम हा आपल्याला या पाण्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी, मासे वगैरे या जलप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडत असलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर ध्वनीचं प्रदूषण, मोठमोठ्या प्रकारचे कर्कश आवाज, वाहनांचे आवाज, याच्यामुळे आपण बघतोय की कर्णदोष होत असलेले या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की गुन्हेगारी ही जी आहे, स्थलांतरित लोकसंख्या, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होते तरच असे नाही, अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जात आहेत आणि त्यामुळं चोरी असेल, घरफोडी असेल, मारामारी असतील, खून असतील, दरोडे असतील, यांचं प्रमाण आपल्याला शहरी भागामध्ये वाढत असलेलं दिसून येते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय आणि या सर्वाचा परिणाम पोलीस किंवा न्याय व्यवस्थेवरती या ठिकाणी शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतोय, ताण पडतोय. आणि या ताणामुळं आपण बघतोय की गुन्हेगारी प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये वाढत असलेली आपल्याला दिसून येतोय. आणि या प्रकरणावरती जो स्वाध्याय त्याच्या खालचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत. धन्यवाद.